शिवाय 2012चा मी आदेश वाचून दाखवतो. 2012 एक माझं ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या. ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत. अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय. काय नियम, जाहीर प्रचाराचा नियम आहे. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये. ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. ही कोणती प्रथा आणि कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक मिनिट आता होतं. वैयक्तिक भेटीगाठीमध्ये केलेला प्रचार हा आचारसंहितेचा भंग नाही का? 5:30 नंतर तुम्ही प्रचारच करतात, वैयक्तिक भेटला तरी नाही, प्रचारच करतात. वैयक्तिक भेटीवर जाहीर प्रचार जो आहे, जाहीर प्रचार म्हणजे प्रचार सभा, मिरवणूक. हा, उद्देश कळत नाहीये. तुम्ही हा नियम जो आहे तो आणखी का बदलला? आधी पूर्ण प्रचार थांबत होता. नाही, नियम कुठलेच बदललेले नाही. नियम तेच आहेत, नियम कोणतेच बदलले नाही. आणि लोकसभा विधानसभामध्ये पण तीच आहे ना. लोकसभा विधानसभामध्ये जे नियम आहेत तेच नियम इथे आपण डोर टू डोर किंवा घरी जाऊन प्रचार करा असं कधीही आम्हाला दिसलं नाही. हाच नियम आता का आला एवढंच आहे. नियम असा नाही आहे. नियम जाहीर प्रचाराचा नियम आहे. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात. असं काही आधीपासूनच असं आहे. असा वेगळा नियमच नाही आहे. असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही. ठीक आहे. नाही, आता या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारा. या संदर्भात आम्ही वेगळे एक प्रेस नोट तुम्हाला देऊ. वेगळे प्रेस नोट तुम्हाला देऊ या संदर्भात. अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. हा पहिल्यांदा असा आम्हाला अनुभव आहे का जो प्रचार संपतो त्याच्यानंतर आपण घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. हा नियम का आणला? हाच आमचा गोंधळ आहे. कारण आम्ही अनेक निवडणुका कव्हर हा पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे. हा ऐतिहासिक निर्णय तुमचा. नाही, यामध्ये बघा, यामध्ये जो नियम आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) द्वारे राज्य निवडणूक आयोगास बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महापालिका निवडणुकांसंदर्भात समर्थ करणाऱ्या तरतुदीन्वये प्राप्त अधिकारानुसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत. आणि यामध्ये मुंबई महापालिका अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही, हा नियम आहे. सभा हा नियम सभेच्या संदर्भात. नाही, आता विषय संपलेला आहे. शिवाय 2012चा मी आदेश वाचून दाखवतो. 2012 एक माझं ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या. राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एसएमएसचा देखील समावेश राहील असे नमूद आहे. तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे. जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही.
आणि हा जो आदेश आहे हा 2012चा आदेश आहे. नवीन कोणता आदेश आणला मी? 2012चा आदेश आहे. हा. हा. हे बघा 2012 पासून स्टँडिंग ऑर्डर आहे आणि लोकसभा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पण असंच असतं. निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान, हे आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल. ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट, आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात. हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत. अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत. परंतु ही कोणती प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत, हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत.